विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या ठिकाणी आधुनिक भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा व्हिडिओ किंवा चॅप्टर अभ्यासणार आहोत, जो आधी आपण अभ्यासलेला आहे. ज्याच्यामध्ये आपण मवाळवादी कालखंडावरती चर्चा केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण 2 व्हिडिओ कव्हर केले होते, बरोबर आहे, मागचे 2. त्याच्यामध्ये आपण 1885 पासून 1895 पर्यंतचा एक 10 वर्षाचा कालखंड डिस्कस केला. त्यानंतर 1895 पासून 1905 पर्यंतचा दुसरा व्हिडिओ आपण कव्हर केलेला आहे. या दोन्हीच्या अंतर्गत आपण काय केलं होतं की मवाळवादी कालखंड, त्यानंतर त्याच्या अंतर्गत होणारी काही महत्त्वाची अधिवेशनं, त्याचबरोबर त्यांचा कार्यक्रम आणि अशा पद्धतीनं इतंभूत मधून निर्माण होणारा जहालवाद है ना दुसऱ्या टप्प्यामध्ये, तर त्या सगळ्याची चर्चा आपण मागच्या 2 व्हिडिओमध्ये केली होती. आता हा जो व्हिडिओ आहे हा सुद्धा मवाळवादी कालखंडासंबंधीचा व्हिडिओ आहे. आपण त्याला तिसरा पार्ट म्हणूयात. ओके, तिसरा पार्ट. मग आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे ते या ठिकाणी तुमचे 2 प्रश्न कव्हर होणार आहेत. आत्तापर्यंत तुम्ही जर पेपरचं ॲनालिसिस केलं असेल तर तुम्हाला 2 प्रश्न आढळतील याच्यामध्ये. एक प्रश्न आहे तो 1 लाइनर क्वेश्चन बनतो, किंवा आपण म्हणूयात की जोड्या लावाचा क्वेश्चन पण बनू शकतो. मग याच्यामध्ये मवाळवादी नेते कोण होते, खालीलपैकी कोण मवाळवादी नेते होते, कोण नव्हते, जहालवादी कोण होते नव्हते, अशा पद्धतीचा प्रश्न बनू शकतो. आणि दुसरा जो प्रश्न आहे तर तो आहे मवाळवाद्यांच्या मागण्या विशेष करून. ओके, तर अशा पद्धतीनं 2. आता मवाळवाद्यांच्या मागण्यावरती जो प्रश्न येतो तर तो कशा पद्धतीचा येतो, तर तो स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन येतो. म्हणजे वाक्य येतात आणि तुम्हाला विचारलं जातं की वरीलपैकी कोणकोणती विधानं बरोबर आहेत किंवा चुकीचे आहेत, अचूक आहेत किंवा चुकीचे आहेत. तर अशा पद्धतीनं म्हणजे विधानात्मक पद्धतीनं म्हणजे एखादं विधान दिलं जातं किंवा मवाळवादी कालखंडाचे खालीलपैकी कोणत्या मागण्या होत्या नव्हत्या अशा पद्धतीचं सुद्धा विचारलं जातं. म्हणजे एक मोस्ट ऑफ व्हरायटीचे क्वेश्चन्स यावरती बनू शकतात. आणि हे राज्यसेवेला पण तुम्हाला दिसतं, कंबाईनच्या पण पेपरमध्ये दिसतं, UPSCला पण दिसतं, बरोबर आहे. आणि IBPS TCS पॅटर्ननुसार तर विचारलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ तयार करतोय. चला आपण डिस्कस करूयात आता एक एक टप्पा. आता पहिला मुद्दा ह्याच्यातला किंवा या व्हिडिओच्या अंतर्गतचा जो आहे तो म्हणजे मवाळवाद्याचा कालखंड. आता सगळ्याला मी आधी सांगितलेलं आहे, मवाळवाद्यांचा कालखंड 1885 पासून ते 1905 पर्यंत हा विशेषत्वाने मवाळवाद्यांचा कालखंड आहे. परंतु आपल्याला हे दिसतं की गांधीबाबा भारतात येऊन काँग्रेसची सूत्र हातात घेईपर्यंत संपूर्ण काँग्रेस ही मवाळवाद्यांच्याच हातामध्ये होती. पण इतिहासकारांचं म्हणणं आहे की 85 पासून 1905 पर्यंत मवाळवादी कालखंड आहे आणि 1905 पासून 1920 पर्यंत जहालवादी कालखंड आहे. तर आपल्याला जहालवाद कुठे जास्त दिसत नाही. जहालवाद कसा आहे तर हा मधून वर डोके काढतो आणि त्याला लगेच दाबलं जातं. म्हणजे टिळकांच्या माध्यमातून तो समोर येतो, त्यानंतर टिळकांना अटक झाली की तो दाबला जातो, बरोबर आहे ना. 2-3 वेळा तीच गोष्ट झाली. किंवा अरविंद बाबू असतील किंवा अरविंद घोष किंवा बिपिनचंद्र पाल असतील, तर यासारख्या लोकांना ज्यावेळेस अटक झाल्या, लोकमान्य टिळकांना अटक झाली, त्यावेळेस जहालवाद कसा झाला तर असं दाबला गेला. तर अशा पद्धतीने जहालवाद विशेष करून असं नाहीच दिसत आपल्याला, फक्त मवाळवादच दिसतो प्रत्येक वेळेस. 85 पासनं गांधीबाबांच्या हातात जोपर्यंत काँग्रेस येत नाही तोपर्यंत मवाळवादीच कालखंड आपण म्हणायला काही हरकत नाही. पण इतिहासकार म्हणतात की 1885 ते 1905. ठीक आहे, आपण हे लक्षात ठेवूयात. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो कालखंडावरती. ओके, हा एक मुद्दा झाला. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, मवाळवादी जे नेते आहेत किंवा ह्या मवाळवादी कालखंडाला काय म्हणून गणलं जातं. एक म्हणजे उदारीकरणाचा कालखंड आहे. सामंजस्य आणि भाईचारा, ज्याला आपण उदारमतवाद किंवा आपण त्या लिबरलायझेशन म्हणतो, तर ते आपल्याला या कालखंडामध्ये दिसतं. आपल्याच लोकांमध्ये आपल्याच लोकांबद्दलची जी आपुलकी आहे, आपुलकीची भावना, वेगवेगळ्या प्रांतातल्या वेगवेगळ्या लोकांचं एकमेकासोबतचं सलोख्याचं संबंध प्रस्थापित होण्याचा हा कालखंड आहे. म्हणजे उदारमतवादाचा कालखंड आहे, बरोबर. एका व्यासपीठावर सगळे आले, बरोबर आहे ना. एका ताटात सगळे जेवायला लागले. मग एका ताटात जेवताना आपण जात विचारतो का? नाही विचारत. तसं झालं ते. त्याच्यामुळे आपण सगळे भारतीय आहोत ह्या भावनेला बळ इथं मिळालेलं आपल्याला दिसतं. कळालं तुम्हाला. तर हे झालं उदारमत्व म्हणजे मवाळवाद्यांचा उदारमतवाद. आणि दुसरा आहे आर्थिक जागृतीचा कालखंड. या कालखंडामध्ये जे महत्त्वाचे लोक आपल्याला दिसतात ते अर्थशास्त्रज्ञ होते. दादाभाई नौरोजी, त्यांचा वहन सिद्धांत खूप फेमस आहे, ड्रेन ऑफ वेल्थ.
त्याला आपण वहन सिद्धांत म्हणतो किंवा ड्रेन ऑफ वेल्थ थेअरी म्हणतो किंवा धननिस्सारणाचा सिद्धांत म्हणतो किंवा धन अपस्करणाचा सिद्धांत म्हणतो, लुटीचा सिद्धांत म्हणतो. दादाबाई नौरोजींनी 1867मध्ये हा सिद्धांत मांडला होता. याच्यामध्ये प्लासीची जी लढाई आहे ते प्लासीच्या लढाईपासून ते अगदी काँग्रेसची स्थापना होईपर्यंत ब्रिटिश सरकारने ईस्ट इंडिया कंपनीने भारताची किती पद्धतीनं लूट केली, म्हणजे गझनीच्या 18 स्वाऱ्यात जेवढी लूट झाली नाही तेवढी ईस्ट इंडिया कंपनीनं केली या 100 वर्षामध्ये, असं त्याच्यामध्ये दादाबाई नौरोजींनी दिलेलं आहे. 1867मध्ये हा सिद्धांत त्यांनी मांडला. म्हणजे दादाबाई नौरोजी असतील, न्यायमूर्ती रानडे असतील, ज्यांनी सामाजिक आर्थिक परिषद 1886मध्ये स्थापन केली होती, RC दत्त आहेत, RP दत्त आहेत, हे लोक जे आहेत ना हे विशेष अर्थशास्त्रज्ञ होते आणि त्यामुळे आर्थिक जागृतीचा कालखंड हा मवाळवादी कालखंडाला म्हटलं जातं. कळालं तुम्हाला? आणि राष्ट्रवादाचा सुद्धा कालखंड म्हटलं जातं. अशा पद्धतीने या 3 टायटलच्या अंतर्गत मवाळवादाला डिकोड सुद्धा केलं जातं. कळालं? हा दुसरा प्रश्न झाला. तिसऱ्या प्रश्नाची आपण चर्चा करतो, यांच्या कार्यक्रमाचं स्वरूप कसं होतं. तर ह्यांचं नेचर कसं होतं, तर एकतर अर्ज विनंतीच्या माध्यमातून सरकारकडे आपलं म्हणणं मांडायचं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता की सरकारच्या न्यायबुद्धीवरती यांचा विश्वास होता. म्हणजे सरकारने जर व्यासपीठ दिलं आहे तर सरकार निश्चितच आम्हाला भरीव आमच्या सगळ्या ज्या मागण्या आहेत तर ते पूर्ण आज ना उद्या करणार आहे, याच्यावरती त्यांचा विश्वास होता. तिसरा महत्त्वाची गोष्ट होती की घटनात्मक सनदशीर मार्गाचा त्यांनी अवलंब केलेला होता. चौथा महत्त्वाचा मुद्दा त्यांच्या नेचरचा होता किंवा मवाळवाद्यांच्या कार्यक्रमाचा होता, तर तो म्हणजे की त्यांना विशेष करून बाकीचे सगळे सरकार धार्जिणे म्हटले जायचे. म्हणजे जहालवादी मवाळवाद्यांना काय म्हणायचे की हे सरकार धार्जिणे आहेत, सरकारची धार्जिणे आहेत हे असं म्हणायचे. तर तशा पद्धतीचा त्यांचा कार्यक्रम होता. घटनात्मक सनदशीर मार्गाचा अवलंब करणारे मवाळवादी होते. हा झाला चौथा प्रश्न. पाचव्या प्रश्नाकडे आपण येऊयात की याचे नेते कोण होते. तर याचे जे नेते होते त्याच्यामध्ये फळ्यावरती तुम्हाला इथं दिसेल की व्यापारी, वकील आणि जमीनदार या कॅटेगरीच्या अंतर्गत मवाळवादी नेते होते. एक तर वकील होते, मोठे मोठे वेल एज्युकेटेड लोक होते. मवाळवादी कालखंडामध्ये वेल एज्युकेटेड सुरुवातीच्या फळीचे इंग्रजी शिक्षण घेतलेले जे लोक होते आपले भारतीय, ते यामध्ये असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे वेल एज्युकेटेड. ओके, लक्षात घ्या. म्हणजे वकील आणि इतर काही जे शिक्षक असतील, प्राध्यापक असतील, प्रोफेसर असतील, ते या पद्धतीचे. दुसरे होते याच्यामध्ये व्यापारी. व्यापारी म्हणजे बऱ्यापैकी व्यापार करून चांगले स्थिरतावर झालेले धनसंपन्न. तिसरे होते जमीनदार. जमीनदारांकडं भरपूर प्रॉपर्टी होती, म्हणजे भरपूर पैसेवाले हे लोक होते. तर अशा पद्धतीनं ह्या 3 कॅटेगरीच्या अंतर्गत हे जे आपण जे नेते आता डिस्कस करणार आहोत ते नेते येतात मवाळवाद्यांचे. कोण कोण नेते होते ह्याच्यामध्ये त्याची चर्चा करूयात. सगळ्यात पहिलं नाव येतं दादाबाई नौरोजी, रास्तगोफ्तारचे संपादक किंवा रास्तगोफ्तार त्यांनी सुरू केलं होतं. वहन सिद्धांत मांडला होता. त्यानंतर 3 वेळा ते राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. ते आपले दादाबाई, म्हणजे आधुनिक भारताचे पितामह आपण त्यांना म्हणतो. दादाबाई नौरोजी आहेत. त्यानंतर न्यायमूर्ती रानडे आहेत, RC दत्त आहेत, RP दत्त आहेत, दिनशा वाचा आहेत, KT तेलंग आहेत. त्यानंतर S सुब्रमण्यम आहेत, वीर राघवाचार्य आहेत. त्यानंतर बद्रुद्दीन तय्यब जे आहेत, वेमेशचंद्र बॅनर्जी आहेत, सुरेंद्रनाथ बॅनर्जी आहेत, आगरकर आहेत, है ना, गोखले आहेत, भारत सेवक समाज स्थापन केलेले, कादंबिनी गांगुली आहेत, ह्यासारखे चंदावरकर आहेत. हे सगळे नेते कोण होते? मवाळवादी नेते होते. वेल एज्युकेटेड किंवा जास्तीत जास्त श्रीमंत असणारे. तर असे हे नेते होते. तर हे एक आपल्याला माहीत पाहिजे. म्हणजे हा मुद्दा आपण इथे डिस्कस केला नेत्यांचा. पुढे येऊयात मवाळवाद्यांच्या मागण्यांकडे. महत्त्वाचा मुद्दा आहे. तर कोणत्या कोणत्या मागण्या मवाळवाद्यांनी केलेल्या आपल्याला दिसतात तर त्याची चर्चा करूयात. फळ्यावरती या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहेत त्या सगळ्या मागण्या मी डिस्कस करते. सगळ्यात महत्त्वाचं राणीचा जाहीरनामा 1858मध्ये आला. ओके, 1858मध्ये ज्यावेळेस राणीचा जाहीरनामा आला त्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार काय झालेलं आहे तर व्हायसराय पदाची निर्मिती झाली आणि भारत मंत्री आणि त्याचं 15 सदस्याचं इंडिया काउन्सिल मंडळ स्थापन झालं. मग त्याच्यामध्ये भारतीयांचा सहभाग फार कमी होता. काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेसच्या दर अधिवेशनामध्ये
म्हणजे जेवढी अधिवेशनं झाली त्या प्रत्येक अधिवेशनामध्ये ह्या मुद्द्यावरती जोर देण्यात आला की व्हायसरॉयच्या कार्यकारिणीमध्ये भारतीयांची सदस्य संख्या वाढवण्यात यावी, भारत मंत्र्याच्या जी इंडिया काउन्सिल परिषद आहे त्याच्यामध्ये भारतीयांचा सहभाग वाढवण्यात यावा. कळाला मुद्दा? म्हणजे व्हायसरॉयची कार्यकारिणी आणि भारत मंत्र्याचं इंडिया काउन्सिल मंडळ याच्यामध्ये भारतीयांचा सहभाग वाढवण्यात यावा. दुसरा मुद्दा म्हणजे जे केंद्रीय आणि प्रांतिक कायदे मंडळ आहे स्थापन झालेलं त्याच्यामध्ये भारतीयांचा सहभाग वाढवण्यात यावा. चौथा मुद्दा म्हणजे की लष्करामध्ये भारतीयांचं उच्च म्हणजे जे काही दर्जा आहे तर तिथे नेमणूक करण्यात यावी. कारण किती जरी गुणवत्ता असली तरी भारतीयाला मोठ्या पदावरती नेमणूक केलं जायचं नाही लष्करामध्ये, तर ती लष्करामध्ये उच्च दरावरती किंवा उच्च पदावरती नेमणूक केली जायची. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला दिसतो ICS परीक्षेच्या संबंधी इंग्लंडमध्ये होत होत्या त्या भारतामध्ये व्हायला पाहिजेत अशी मागणी करण्यात आली आणि वय जे आहे वयोमर्यादा 19 वरून 21 वर्ष करण्यात यावी, वाढवण्यात यावी अशी मागणी होती. त्याच्यानंतर पुढची मागणी अशी होती की व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट जो देशी वृत्तपत्रबंदी कायदा होता जो लिटनने पास केला होता तो रद्द करण्यात यावा आणि भाषण आणि वृत्तपत्र स्वातंत्र्याला मोकळीक देण्यात यावी. ही एक मागणी होती. आम्हाला आमचं मत व्यक्त करण्याचा अधिकार मिळायला पाहिजे ही एक मागणी होती. त्याच्यानंतर पुढे शस्त्रास्त्र बंदी कायदा ज्याला आर्म्स ॲक्ट म्हणतो आपण तर तो कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी होती त्यानंतरची. त्याच्यानंतर अजून कोणती मागणी होती तर शेतसारा कमी करण्यात यावा. त्यानंतर शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वाटप करण्यात यावं, जलसिंचनाच्या सुविधा प्रस्थापित करण्यात याव्या यासारखी शेतकऱ्यांचे इश्यूजसुद्धा उचलले गेलेले आपल्याला इथे दिसतात. जे भारतीय उद्योगधंदे आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यात यावं हाही मुद्दा उचलून धरला होता. त्याचबरोबर आपण बघतो की या ठिकाणी तुम्हाला ते सगळेच मुद्दे दिसत आहेत की बजेटवरती चर्चा करण्याचा आम्हाला अधिकार मिळावा, त्याच्यामध्ये प्रश्न विचारण्याचा अधिकार मिळावा, तर हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतंय. मिठावरचा कर सुद्धा कमी करण्यात यावा असंही दिसते. न्यायमंडळ कार्यकारी मंडळापासून विभक्त करण्यात यावं ही सुद्धा मागणी आहे जी कलम 50 आपल्याला दिसतं मार्गदर्शक तत्वाच्या आतमध्ये, तर ती सुद्धा मवाळवाद्यांची मागणी होती. एकंदरीत मला वाटतं की मी या ठिकाणी जे दिलेलं आहे तर ते सगळे मी तुमच्याशी आता डिस्कस केलेलं आहे. विस्तारासंबंधित आहे, भारतीयांच्या प्रतिनिधित्वासंबंधित आहे, त्यानंतर भारतीयांचा समावेश, त्यानंतर जास्तीचा अधिकार आहे, कार्यकारी न्यायमंडळ स्वतंत्र संबंधी आहे, प्रशासकीय सेवेमध्ये सहभाग, वयोमर्यादा आहे लष्करामध्ये भारतीयांची उच्चपदी नेमणूक आहे, शस्त्रास्त्र बंदी कायदा, व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट रद्द करावा. तर अशा पद्धतीने या सगळ्या मुद्द्यांची मी चर्चा आता तुमच्यासोबत केलेली आहे. तर या पद्धतीनं ह्याच्यावरती प्रश्न विचारले जातात विशेषत्वाने मागण्यांवरती. ओके, कारण दरवर्षीच अधिवेशनं झालेले आहेत. मग आपल्याला एवढंच माहिती असतं की अधिवेशनं झाले, मवाळवादी कालखंड, मवाळवादी नेते कोणते एवढंच माहीत असतं. आपल्याला हे माहीत नसतं की ह्या प्रत्येक वर्षी त्यांनी काय मागण्या केल्यात. जर अवघड प्रश्न करायचा असेल परीक्षा घेणाऱ्यांना तर ते इकडे वळू शकतात. ओके, त्यामुळे आपली तयारी चारही बाजूने पाहिजे. ओके, तर अशा पद्धतीनं ह्या मुद्द्याला सुद्धा तुम्ही फोकस करा. मी तोंडी सांगितलेलं आहे तेच फळ्यावर इथं लिहिलेलं आहे, त्यामध्ये मी काही असं एक्स्ट्राचं काही सांगितलं नाही. इथं आहे तेच बोललेले आहे, त्याच्यामुळे तुम्हाला दिसलं नसलं तरीसुद्धा एकदा बघून घ्या नीट की या पद्धतीनं आहे, किंवा तुम्ही नोंद केली, शॉर्ट नोट्स काढल्या तरी चालतात. एवढ्याच मागण्या केलेल्या होत्या तब्बल 20 वर्षामध्ये दर अधिवेशनामध्ये. ओके, ही सगळ्या अधिवेशनाचं सार आहे ह्या मागण्यामध्ये. कळालं? म्हणजेच आपण कालखंड पाहिला, त्याचं जी प्रतिनावं आहेत ती पाहिली, त्याच्यानंतर नेते पाहिले आपण, है ना, कोण कोण होते ते, त्याच्यानंतर त्यांचा कार्यक्रमाचे स्वरूप पाहिलं किंवा त्यांचे रूपरेखा पाहिली, ते कोणत्या पद्धतीनं कार्यक्रम करत होते मवाळवादी, आणि त्यांच्या मागण्या पाहिल्या. आणि त्यांचं यश जे आहे, समीक्षा जे आहे ते 1892चा कायदा आहे की ह्या सगळ्या ज्या मागण्या आहेत ह्या सगळ्या मागण्या त्यांनी ब्रिटिश सरकारने कितपत पूर्ण केल्या. तो म्हणजे 1892चा कायदा, भारत सरकार कायदा है ना. तर तो कायद्याच्या टायटलच्या अंतर्गत आपण त्याला कव्हर करणार आहोत. परंतु लक्षात असू द्या की ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर तो एक कायदा येतो आणि मोर्ले मिंटूचा एक कायदा येतो पुढे जाऊन. तर अशा पद्धतीनं ह्या गोष्टी आहेत.
हे मवाळवादी कालखंड आहे आणि मधून जहालवाद आपलं डोकं वर काढतोय. जहालवाद समोर आला की त्याला दाबण्याचं काम ब्रिटिश सरकार करत आहे, त्यांच्या लोकांना अटक करून. बरोबर आहे. तर आणि दुसऱ्या बाजूने आता तिसऱ्या बाजूने अजून एक प्रवाह आहे. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं क्रांतिकारी चळवळ, त्याचंही पहिलं चरण इथं सुरू झालेलं आपल्याला दिसतं. तर एकंदरीत हे संमिश्र आहे सगळं. एका बाजूला मवाळवाद आहे, एका बाजूला जहालवाद आहे, एका बाजूला क्रांतिकारी चळवळ आहे, एका बाजूला ब्रिटिश सरकार आहे. एवढे प्रवाह आहेत है ना. तर ह्या सगळे एकत्रितरित्या कार्य सुरू आहे. भारताचं जो हा स्वातंत्र्य लढा आहे, तर त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये या प्रत्येकाचं योगदान तितकंच मोलाचं आहे. मग तो मवाळवाद असू द्या, जहालवाद असू द्या, क्रांतिकारीवाद असू द्या है ना. तर आपल्याला किंवा कामगारांचं असू द्या किंवा वेगवेगळे झाले छोटे छोटे उठाव असू द्यात, सगळ्यांची चर्चा करायची आहे आपल्याला. ओके. तर अशा पद्धतीनं ह्या व्हिडिओमध्ये मी काही मॅटर तुमच्यासाठी आणलेला आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, तर बंगालची फाळणी आणि चतुसूत्रीचा कार्यक्रम काय होता याच्यावरती आपण चर्चा करूयात. आणि मग त्याच्यानंतर मग पुढचं जे आहे म्हणजे 5पासून 1905 ते 1915पर्यंतचा जो कालखंड आहे त्याच्यावरती त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करूयात. तर आता एक सिक्वेन्सने जाऊयात. तिकडे आपण पॉलिटीमध्ये राष्ट्रपतींपर्यंत आलो होतो, तिथेसुद्धा उपराष्ट्रपतींचा व्हिडिओ आपला लवकरच येईल. म्हणजे तिकडूनही आपण थोडं पुढे जाऊयात. आणि नदी प्रणालीवरती एक व्हिडिओ येईल लवकरच आपला जॉग्रफीचा. बरोबर आहे, महाराष्ट्रातील नदी प्रणालीवरती. तर अशा पद्धतीनं आता हळूहळू जाऊयात आपण पुढे. मध्यंतरी थोडा गॅप पडला पण काय हरकत नाही. आता एकदा आपण स्पीड पकडल्यानंतर थांबायचं नाही. तुम्ही ऐका नीटनेटकं सगळं GS इथेच कवर करून घ्या. जाहिराती एकानंतर एक आता पडतील येतील आणि मग त्यावेळेस वेळ नसेल. त्यामुळं GSची तयारी आपण ह्या माध्यमातून आता वेळ आहे आपल्याकडे, तर आपण ह्या सगळ्या गोष्टी कवर करणार आहोत. चला थांबूयात. शेअर करा लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. बरोबर आहे, त्यांनाही मिळू द्यात याचा लाभ. बरोबर आहे, सगळ्यांसाठी असतं, ज्ञानाचं दालन सगळ्यांसाठी असतं. तर अशा पद्धतीनं तुम्ही करताच आहेत, मला ते दिसतंय. आणि कमेंट टाकत चला आणि तुमच्या समस्या असेल तर सांगत चला. आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नंबर देते आहे आपला चॅनलचा, तर त्याच्यावरती सुद्धा तुम्ही तिथल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता. ओके. पुढच्या व्हिडिओमध्ये निश्चित देते तुम्हाला नंबर. खूप लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला नंबर द्या किंवा व्हॉट्सअपला अटॅच करा की जेणेकरून आम्हाला विचारता येईल. ओके. ते एक आहे. आणि लाईव्हचं सुद्धा येणार आहे, प्रश्न घेऊन तुमच्यासोबत, विविध प्रश्न घेऊन डिस्कशनला, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे GSचं. ओके. तर चला, खूप काम आहे आपल्यापुढे है ना, आणि ते सगळं करूयात मिळून आपण सगळेजण. थांबूयात या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. पुढच्या व्हिडिओसाठी बंगालची फाळणी आणि चतुसूत्री कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.